लोकशाहीचा खून झाला असं म्हणतात, त्यांचेच हात लोकशाहीच्या खुनानं रंगलेले आहेत. मला आश्चर्य वाटतं की विधिमंडळाच्या पायऱ्यावर काल काही मंत्री आमदार एका गटाचे एक दोन गटाचे होते आणि लोकशाहीचा खून झाला, लोकशाहीचा खून झाला. त्याच्यामधले काही मंत्र्यांना मी पाहिलं की ते जेव्हा पक्ष सोडून गेले शिवसेना, तेव्हा ते हे वाघाचे कातडे पांघरलेले वाघ गर्जना करत होते. स्वाभिमानासाठी, हिंदुत्वासाठी आम्ही कसं पक्ष सोडला. आणि काल त्यांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर या वाघांची, म्हणजे कातडं पांघरलेल्या वाघांची अक्षरशः मांजरं आणि बोके झाले होते. सरकारमधल्या मंत्र्यांची अवस्था का? तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी सातारच्या रस्त्यावर बेदम चोपलाय. कुठे गेला तुमच्यातला शिवसैनिक? कुठे गेला तुमच्यातला तो बाळासाहेबांनी घडवला मर्द मावळा? मार खाल्लात तुम्ही, तुमच्याच सहकारी मंत्र्यांकडून मार खाल्लात. आणि तुम्ही विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती छाती पिटताय, म्याव म्याव करताय. बघा, शेवटी जे कर्म तुम्ही केलं त्या कर्माचं एक फळ आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, साताऱ्यासारख्या प्रकार एकनाथ शिंदेसोबत काल त्यांची रात्री बैठक झाली, त्यात त्यांनी सांगितलं साताऱ्यासारखे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. आम्ही मोठे भाऊ आहोत, मोठ्या भावाची भूमिका संयमाची आहे असं त्यांनी. एक लक्षात घ्या, देवेंद्र फडणवीस किंवा गृहमंत्र्यांच्या मदतीशिवाय साताऱ्यातली झुंडशाही होऊ शकत नाही. ज्या पद्धतीनं पोलिसांनी एका तिकडल्या पालकमंत्र्याला चोप दिला, तोच म्हणतो मी रक्तबंबाळ झालो, माझा हात मोडला, माझा पाय मोडला. सातारा ही महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्यातली महत्त्वाची भूमी आहे. यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, किसनवीर, म्हणजे स्वातंत्र्य लढ्यातली एक महत्त्वाची भूमी आहे. आणि त्याच्यामध्ये तिथे गदिम माडगूळकरांसारखे कवी जन्माला आले. तिथे कविता निर्माण झाल्या, साहित्य निर्माण झालं. एक सिनेमा आला होता, अशी साताऱ्याची तरा. आता साताऱ्यात जे घडलं, जी साताऱ्याची तरा, ती संपूर्ण महाराष्ट्राची तरा झालेली दिसते. मुख्यमंत्र्यांनी जे विधान केलेलं आहे एक प्रकारे इशारा आहे असं म्हणायचं एकनाथ शिंदेना, किंवा थेटपणे मेसेज आहे असा अर्थ घ्यायचा याचा आपण? मला असं वाटतं की या सरकारमधले जे मित्रपक्ष आहेत ते फार काळ एकत्र राहणार नाहीत. न त्यांना रोज मार खावा लागेल रस्त्यावर. हा पोलिसांचा मार त्यांना रोज खावा लागेल. ही दिसतं आहे, ही सुरुवात आहे. सत्तेच्या बळावर आम्ही हवं ते करू शकतो. सत्तेच्या बळावर जर ते शिवसेना फोडू शकले, पैशा आणि सत्तेच्या बळावर, तर जे फुटले त्यांनाही फोडू शकतो आणि रस्त्यावर फोडू शकतो. हे स्पष्ट दिसलं आहे भाजपच्या कृतीमध्ये. आपण नीलम गोरे यांचा जो उल्लेख केला, विधानसभेचे सभापतींचे रुलिंग दोन्ही ठिकाणी होते. गृहमंत्र्यांचे अधिकार मोठे, मुख्यमंत्र्यांचे अधिकार मोठे की सभापतींचे अधिकार? कोणाचेही अधिकार काय आहेत मला माहीत नाही, पण या क्षणी पोलिसांच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचेच अधिकार मोठे आहेत. सातारच्या पोलीस अधीक्षकांनी तुषार दोशी बरोबर, जालन्यात सुद्धा ते होते लाठीमाराच्या वेळेला, मनोज जरांगे पाटील जालन्यात ते होते. त्यानंतर साताऱ्यामध्ये जो ड्रगचा साठा शिंद्यांच्या भावाच्या जागेत सापडला, ड्रगचा साठा मॅन्ड्रेकचा, तेव्हा त्यांना वाचवण्यात पण हेच तुषार दोशी होते. आणि आता कालच्या झुंडशाहीत सुद्धा हेच तुषार दोशी होते. ज्या तुषार दोशीने तुम्हाला 2 वेळा मदत केली बेकायदेशीरपणे, त्याच तुषार दोशीच्या निलंबनाच्या कारवाईसाठी तुम्ही काल आग्रह धरलात. आणि उपसभापतींनी आदेश दिले निलंबनाचे. त्यांना तो अधिकार आहे का? हा जो प्रश्न काल उपस्थित झाला तो योग्य आहे. तर जे काय विधिमंडळाच्या कायद्याने ज्या गोष्टी व्हायच्या त्या व्हायला पाहिजे. तुम्ही चेअरवर बसून मनमानी पद्धतीने निर्णय देऊ शकत नाही. जसं राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून पक्षफुटी संदर्भात शिवसेनेचा जो अत्यंत घातकी निर्णय दिला लोकशाहीच्या दृष्टीनं, त्याच पद्धतीनं विधान परिषदेच्या चेअरवरून कोणी असे निर्णय देत असतील तर आवाज उठवायलाच पाहिजे. क्या हिंदी क्या है?
महिला आरक्षण हिंदी क्या है? सीपीआईएम ने ऐसा आरोप किया है कि बीजेपी आप बोले। प्रधानमंत्री ने कल सदन में वेस्ट एशिया कॉन्फ्लिक्ट पे अपनी बात रखी है और कहा है कि ऐसे हालात में पूरे सदन का विचार एक स्वर में होना चाहिए और आज राज्यसभा में भी वो बोले। बात ऐसी है, युद्ध शुरू होकर 25 दिन हो गए और 25 दिन के बाद हमारे प्रधानमंत्री जी को साक्षात्कार हो गया है कि सदन में जाकर सबके साथ हमारे विचारों का आदान प्रदान करना चाहिए, सबको साथ लेना चाहिए। हम इतने दिनों से बोल रहे हैं कि ऑल पार्टी मीटिंग लीजिए, आप सबको बुलाइए। जो संकट सामने आया है, विश्व में आया है, भारत में आ जाएगा, उस बारे में आप सभी से बात करिए, सबकी राय लीजिए। लेकिन जब प्रधानमंत्री को लगा कि आप अपने कंट्रोल के बाहर जा रहा है, तब सदन में आए और सबसे बात करेंगे, देखेंगे। सर हर बार आप सवाल पूछते हो, हर बार आप सवाल पूछते नहीं हो नहीं, कि आप किसके साथ हैं? उनकी स्थिति, देश की स्थिति कोरोना जैसी बनी है ना, कोरोना के काल में। तो कोरोना के समय हमने तालियां बजाई, इस बार क्या बजाना है? खाली सिलेंडर बजाना है क्या लेकर? ये बताना चाहिए। सर इसी को लेकर एक सवाल है सर। लेकिन वो लोकसभा में बहस नहीं कर सकते हैं पटल पे प्रधान। डेफिनेटली राहुल गांधी जी की बात सही है। प्रधानमंत्री जी अगर बहस करेंगे तो हमारे मन में देश के बारे में जो सवाल है, जो गंभीर स्थिति पैदा होने जा रही है, उस बारे में जो सवाल है, उसके जवाब हमें मिलने चाहिए। सर आप एक सवाल पूछते के हो। साथ आपने बैठक की कल। नहीं, मैंने नहीं। सर आप बार-बार एक सवाल पूछते हो कि आप किसके साथ हो। सरकार को सवाल पूछते हो, सरकार की भूमिका स्पष्ट करनी चाहिए कि आप किसके साथ हो। कल टीवी9 के मंच से प्रधानमंत्री ने क्लियर कर दिया कि हम भारत के साथ खड़े हैं, शांति के साथ खड़े हैं, ऐसा प्रधानमंत्री ने लगता तो clear नहीं किया। शांति के साथ खड़े हैं। अगर आप शांति के साथ खड़े हो तो ये शांति कहाँ है, कहाँ रहती है? आपके बंगले में रहती है, पीएमओ ऑफिस में रहती है, कर्तव्य कहाँ है शांति? देश में शांति ही नहीं है। आपने शांति को और विकास को कहाँ छुपा कर रखा है? आप हमें बताइए। बात ऐसी है, अगर आप शांति के पक्ष में हो, इंडिया के साथ भी। हाँ, भारत के साथ आप अकेले हो क्या? 140 करोड़ जनता भारत के साथ है, आप अकेले नहीं हो। ये भारत देश के आप मालिक नहीं हो। अगर शांति क्या होती है, इसलिए आप पंडित नेहरू का चरित्र पढ़ना चाहिए। ऐसे समय में शांति क्या होती है, आप पंडित नेहरू और महात्मा गांधी को पढ़िए और बाद में शांति की वार्ता कीजिए, पंचशील का तत्व पढ़ लीजिए। हाँ, ऐसे भाषण देकर क्या होगा? सर कल अमित शाह जी ने मीटिंग की है तो डिलिमिटेशन इस बार जो है वो 2011 में होगा, कास्ट सेंसस नहीं होगा। ये तय हुआ 2029 की जो सीटें बढ़ेगी वो 2011 के अनुसार बढ़ेगी, जो कि सरकार ने पहले घोषणा की थी कास्ट सेंसस से बढ़ेगी, लेकिन वो अभी साइड में रखा गया है कास्ट सेंसस। ठीक है ना, बातचीत चल रही है और अपोजिशन से बातचीत करनी पड़ रही है उनको। हम देखेंगे, चलिए।